देव कधी शेणाच्या गोवऱ्या थापू शकतो का? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वारकरी परंपरेत अशी एक कथा सांगितली जाते की स्वतः पंढरपूरचा विठ्ठल संत जनाबाईसाठी घरकाम करायचा. दळण दळायचा, झाडू मारायचा, पाणी भरायचा आणि अगदी शेणाच्या गोवऱ्याही थापायचा. देवाला असे काम करण्याची गरजच काय होती? संत जनाबाई कोण होत्या आणि विठ्ठलाने त्यांची सेवा का केली? आज आपण जाणून घेणार आहोत ही हृदयस्पर्शी सत्यकथा. तर संत जनाबाई यांचा जन्म मराठवाड्यातील गंगाखेड येथे झाला, असे वारकरी परंपरेत मानले जाते. लहानपणापासूनच त्यांच्या मनात विठ्ठलाविषयी अपार प्रेम होते. आई वडिलांचे छत्र लवकरच हरपल्यामुळे त्यांचे आयुष्य अत्यंत कष्टमय झाले. पुढे त्या पंढरपूरला आल्या आणि संत नामदेव महाराजांच्या घरी राहू लागल्या. त्या स्वतःला दासी समजत असल्या तरी त्यांच्या अंतःकरणात विठ्ठल सदैव वसत होता. जनाबाईंची दिनचर्या: पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी जनाबाई उठत. चंद्रभागेतून पाणी आणणे, घर झाडणे, स्वयंपाक करणे, धान्य दळणे, काढणे, कपडे धुणे, शेण गोळा करून गोवऱ्या थापणे. दिवसभर कष्टच कष्ट. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नाराजी नव्हती. त्या प्रत्येक काम करताना एकच नाम घेत असत: विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. त्यांच्यासाठी प्रत्येक काम म्हणजे विठ्ठलाची पूजा होती. विठ्ठल भक्तीवर प्रसन्न झाला. जनाबाईची भक्ती पाहून विठ्ठल रोज आनंदित होत असे. तो म्हणे, माझी जनी मला कधी काही मागत नाही. ती फक्त प्रेमाने माझे नाम घेते. एके दिवशी जनाबाई खूप आजारी होत्या. शरीरात ताकद नव्हती, पण काम मात्र पूर्वी इतकेच होते. त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, विठ्ठला, आज हात चालत नाहीत, पण तुझे नाम मी सोडणार नाही. त्या दिवशी पहाटेच एक सुंदर तेजस्वी तरुण त्यांच्या दारात आला. तो म्हणाला, जनी, आज मी तुला मदत करतो. जनाबाई म्हणाल्या, अहो तुम्ही कोण? तो फक्त हसला आणि थेट जात्यावर बसला. धान्य दळू लागला, घर झाडू लागला, अंगण स्वच्छ केले, विहिरीतून पाणी भरून आणले, स्वयंपाकासाठी लाकडेही आणली. जनाबाई आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिल्या. काम अजून बाकी होते. जनाबाई शेण गोळा करून गोवऱ्या थापण्यासाठी बसल्या. तो तरुणही त्यांच्या शेजारी बसला. त्याने स्वतःच्या हातांनी शेण मळले आणि प्रेमाने गोवऱ्या थापू लागला. जनाबाई म्हणाल्या, हे काम तुम्ही करू नका, हे माझं काम आहे. तो हसून म्हणाला, जनी, तुझं काम म्हणजे माझंच काम. दोघेही गोवऱ्या थापत होते आणि त्यावेळी जनाबाईच्या मुखातून अखंड विठ्ठल विठ्ठल हा गजर सुरू होता. वारकरी परंपरेत एक लोकप्रिय प्रसंग सांगितला जातो. जनाबाईच्या शेजारी राहणाऱ्या काही स्त्रिया म्हणाल्या, या गोवऱ्या आमच्या आहेत. वाद एवढा वाढला की कोणाच्या गौऱ्या कोणाच्या हे समजतच नव्हते. शेवटी हा वाद संत नामदेव महाराजापर्यंत पोहोचला. तेव्हा विठ्ठलाच्या कृपेने ज्या गोवऱ्या जनाबाईच्या होत्या, त्याच्या जवळ कान लावला असता त्यातून मंद स्वरात विठ्ठल 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 असा नाद ऐकू येत होता. अशी वारकरी परंपरेतील कथा सांगितली जाते. सर्वजण थक्क झाले. जनाबाईची भक्ती किती महान होती याचा अनुभव सर्वांना आला. काम संपल्यानंतर तो तरुण हळूहळू तेजस्वी रूप धारण करू लागला. डोक्यावर सुवर्ण मुकुट, गळ्यात तुळशी माळ, कमरेवर हात, समोर उभा होता स्वतः पंढरपूरचा पांडुरंग. जनाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या त्यांच्या चरणी कोसळल्या. तेव्हा विठ्ठल प्रेमाने म्हणाला, जनी, तू आयुष्यभर मला आपलं मानलंस. तुझ्या प्रत्येक कष्टात तू मला आठवलंस. म्हणून आज तुझे कष्ट हलके करण्यासाठी मी आलो आहे. भक्ताची सेवा करणे हेच माझे खरे वैकुंठ आहे. तर या कथेचा संदेश माऊलींनो, या कथेचा अर्थ फक्त चमत्कार नाही, तो एक मोठा आध्यात्मिक संदेश आहे. जो माणूस काम करतानाही देवाचे नाम घेतो, स्वार्थ न ठेवता सेवा करतो, अहंकार सोडतो, त्याच्याकडे देव स्वतः चालत येतो. म्हणूनच संत जनाबाई म्हणतात, देव दूर नाही, तो आपल्या कामात, आपल्या श्रमात आणि आपल्या भक्तीत आहे. मित्रांनो, आजही पंढरपूरमध्ये वारकरी संत जनाबाईचे अभंग मोठ्या भक्तिभावाने गातात. त्यांची कथा आपल्याला शिकवते, हातात काम, मुखात नाम आणि हृदयात विठ्ठल यापेक्षा मोठे साधना नाही.
जर तुम्हाला अशाच विठ्ठल आणि संतांच्या ग्रंथाधारित हृदयस्पर्शी कथा पाहायला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. संत जनाबाई महाराज की जय. श्री नामदेव महाराज की जय. श्री नामदेव तुकाराम. राम कृष्ण हरी.